नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेचा आजचा भाग फारच सुंदर आहे. तर आपण पाहतो तर काय, आबासाहेब सुरुवातीला अहिल्याची माफी मागतात आणि त्यानंतर ते श्रीकांतजवळ जातात आणि बोलतात, श्रीकांत तू तरी मला माफ करशील ना? तेव्हा श्रीकांत बोलतो, आबासाहेब अहो हात जोडू नका, इकडे या, असं म्हणत असतो. त्यांना मिठीत घेतो, जवळ घेतो. तेव्हा अहिल्या बोलते, प्रीतम आदित्य बरं झालं तुम्ही मला न सांगता तिकडे गेला, कारण तुम्ही जर मला परमिशन मागितली असती ना तर मी तुम्हाला परमिशन कधीच दिली नसती. आणि मग काय, या दिशाचं सत्य आपल्यासमोर कधीच आलं नसतं. त्यामुळे आपलं हे घर उद्ध्वस्त झालं असतं. आणि पारू तू थँक्यू सो मच. तुला माहीत नाही आहे आज तू मला काय दिलंस. आज तू मला या जगातली सगळ्यात मौल्यवान वस्तू दिली आहेस. माझा सयादादा मला परत मिळवून दिलायस आणि त्यासाठी मी तुला किती थँक्यू म्हणेन ना तितकं कमी आहे. तेव्हा आबासाहेब बोलतात, अहिल्या अगं प्रीतम आणि प्रिया एकमेकांवर खूप प्रेम करतात. जर तुझी परवानगी असेल तर आपण त्यांचं लग्न लावूया का? तेव्हा अहिल्या बोलते, अरे दादा परवानगी काय मागतोयस, तुझा तो हक्क आहे आणि प्रियाचा सुद्धा. आणि मग काय, आबासाहेब प्रीतमचा हात प्रियाच्या हातात देतात आणि बोलतात, प्रिया तू जे म्हणालीस तेच अगदी घडलं बघ. तू मला म्हणाली होतीस की तुम्ही माझा हात प्रीतम सरांच्या हातात द्याल आणि तेच घडतंय. पारू पारू बाळा जा, प्रियाला तयार करून घेऊन ये. आणि मग काय, प्रिया तिला ड्रेसिंग रूममध्ये घेऊन जाते. इकडे तर हा प्रीतम इतका खुश झालेला असतो, तो आदित्यला घट्टाशी मिठीच मारतो. थोड्या वेळाने पारू प्रियाला तयार करून बाहेर घेऊन येते आणि मग काय, प्रीतम आणि प्रियाचं लग्न लागतं आणि अशा प्रकारे लग्नाच्या विधींना सुरुवात होते. आणि फायनली दोघांचं शुभमंगल सावधान होतं. दोघांच्या अंगावरती सगळ्यांच्या साक्षीने, थोरा मोठ्यांच्या साक्षीने, घरातल्यांच्या साक्षीने अक्षता पडतात. आणि फायनली हा प्रीतम तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि हे पाहून तर पारूला तिचंच लग्न आठवतं. तेवढंच गुरुजी बोलतात, मुलीच्या भावाने या नवऱ्या मुलाचा कान पिळण्यासाठी. आणि मग काय, प्रताप लगेच येतो आणि त्याचा इतक्या जोरात कान पिळतो की प्रीतम जोरजोरात तोडू लागतो, आई ग आई ग. आणि मग काय, सगळेच हसू लागतात. आणि अशा प्रकारे दोघांचं लग्न संपन्न झालेलं असतं. गुरुजी बोलतात, चला आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तेव्हा आता दोघेही उठतात आणि अहिल्या आणि श्रीकांतच्या पाया पडू लागतात. तेवढ्यातच अहिल्या बोलते, थांबा आधी सयादादाच्या पाया पडा. तेव्हा प्रीतम बोलतो, ठीक आहे. आणि अशा प्रकारे दोघेही आबासाहेबांचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर प्रतापचा. प्रताप तर बोलतो, अहो पाया पडायची काही गरज नाही आहे, फक्त माझ्या बहिणीची काळजी घ्या. आणि त्यानंतर हे नवीन जोडपं अहिल्या आणि श्रीकांतचा आशीर्वाद घेतं. आणि त्यानंतर मोहन आणि दामिनीचं. दामिनी बोलते, प्रिया आता तू साधी एम्प्लॉई नाही आहेस, किर्लोस्करांची धाकटी सून आहेस. त्यामुळे आता शिस्तीनं आणि आदबीनं वागायचं. आणि ते जर तुला नाही जमलं तर मी आहेच की तुला शिकवायला. तेव्हा मोहन बोलतो, प्रिया हिच्याकडे लक्ष देऊ नकोस, ही बाई काही सुधारणार नाही. त्यानंतर प्रीतम बोलतो, प्रिया चल दादाच्या पाया पड. आणि अशा प्रकारे दोघेही आदित्यच्या पाया पडू लागतात. तेव्हा आदित्य बोलतो, वेडायस का, इकडे या, असं म्हणत असतो. दोघांनाही मिठीत घेतो. त्यानंतर प्रीतम आणि प्रिया पारूचे आभार मानतात. तेव्हा आबासाहेब बोलतात, हे बघ अहिल्या, ज्याचा शेवट गोड ना ते सगळंच गोड. चल आता मी निरोप घेतो. आणि हे ऐकून तर अहिल्याला धक्काच बसतो. ती बोलते, अजिबात नाही, अरे एकतर इतक्या वर्षानंतर तू माझ्या घरी आलायस, असं मी तुला सोडणार नाही. तेव्हा आबासाहेब बोलतात, अगं वेडाबाई, जेव्हा मी इकडे आलो होतो ना तेव्हा हे माझ्या बहिणीचं घर होतं, पण आता हे माझ्या बहिणीचं घर नाहीये, हे माझ्या मुलीचं सासर आहे. आणि ते म्हणतात ना, मुलीच्या सासरी राहायचं नसतं, तिचं सुख फक्त लांबून बघायचं असतं. आणि श्रीकांतराव हे सगळं झाल्यानंतर माझ्या बहिणीला माहेरपणासाठी घेऊन या, असं म्हणतच आबासाहेब तिकडून निघू लागतात. तेवढ्यातच पारू बोलते, आबा यो माझा आबा मारुती सेमसे गेले कित्येक वर्ष देवयाईंकडे ड्रायव्हरकीची नोकरी करतो. तेव्हा मारुती त्यांना नमस्कार करतो आणि गणी लगेच त्यांचा आशीर्वाद घेतो. आबासाहेब आता नमस्कार करतात आणि तिकडून निघून जाऊ लागतात. तेवढ्यातच प्रिया पळत पळत येते आणि त्यांना घट्टाशी मिठी मारते. तेव्हा आबासाहेब बोलतात, अगं प्रिया रडतेच कशाला, आता अहिल्या आणि श्रीकांतराव नक्कीच तुला आईबाबाची माया लावतील, त्यांचा विश्वास कधीही ढळू देऊ नकोस. आजवर जेवढा मान तू माझा राखलास तेवढाच मान त्यांचा सुद्धा राख. आणि पारूबाळा माझ्या लेकराची काळजी घे, असं बोलूनच ते तिकडून निघून जातात. आणि त्यांच्या पाठोपाठ प्रतापसुद्धा निघून जातो. आणि मग काय, प्रियाच्या गृहप्रवेशाची तयारी होते. अहिल्या बोलते, नवीन सून घरात येते, त्यामुळे तिचा गृहप्रवेश हा रूढीनुसारच झाला पाहिजे. आणि फायनली प्रीतमचं लग्न झालं, माझं स्वप्न फायनली पूर्ण झालं. आणि हे ऐकून सगळेच हसू लागतात. अहिल्या आता पुढे बोलते, प्रिया अगं तुझ्या लहानपणी मी तुला अर्ध्या वाटेतच सोडून आले होते, पण आता तू बघशीलच मी सगळी कसर भरून काढणार आहे, तुझ्यावर खूप प्रेम करणार आहे.
हे सगळं पाहून दामिनी म्हणत असते, शेवटी या पारूने या प्रीतमचं या प्रियाशी लग्न लावलंच. ही पारू दिसते तेवढी साधी नाहीये. त्यामुळे आता यापुढे मला जपून वागायला हवं. वहिनींच्या समोर इम्प्रेशन पाडायला हवं. आणि या प्रियाला दाखवून द्यायला हवं की सासूचा धाक काय असतो ते. तेवढंतच अहिल्या बोलते, प्रिया चल माप ओलांड आणि आतमध्ये. आणि तेवढंतच सावित्री त्या दोघांना अडवते. ती बोलते, प्रीतम बाबा थांबा, असं आतमध्ये जायचं नाही. दोघांनी उखाणा घेतल्याशिवाय मी काय आतमध्ये सोडणार नाही. तेव्हा प्रीतम बोलतो, अहो उखाणा कशाला म्हणता ते तरी सांगा मला. इथून माझी सुरुवात आहे. तेव्हा पारू बोलते, एक मिनिट प्रिया मॅडम, आधी तुम्ही उखाणा घ्या. तुमचं बघून प्रीतम सर घेतील. तेव्हा प्रिया बोलते, बरं ठीक आहे. जन्म दिला मातेने, पालन केलं पित्याने. प्रीतम सरांचं नाव घेते अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची सून या नात्याने. आणि हे ऐकून सगळेच तिच्यासाठी टाळ्या वाजू लागतात. श्रीकांत बोलतो, बघितलं का, याला बोलतात उखाणा. तेवढंतच गणी बोलतो, प्रीतम सर बघितलं का, आमच्या प्रिया मॅडम किती हुशार आहेत ते. आता तुम्ही सुद्धा लवकरात लवकर प्रिया मॅडमचं नाव घ्या. तेव्हा प्रीतम बोलतो, प्रिया मॅडम. तेव्हा श्रीकांत बोलतो, ए प्रीतम, आता तुझं तिच्याशी लग्न झालंय, आता सुद्धा तू तिला प्रिया मॅडमच म्हणणार आहेस का? काय यार प्रीतम. तेवढंतच पारू बोलते, प्रीतम सर पहिला तुम्ही उखाणा घ्या, त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही. प्रीतमला तर काय करावं काहीच कळत नसतं. त्यामुळे तो आदित्यकडे बघू लागतो. आदित्य बोलतो, ए प्रीतम, अरे माझ्याकडे काय बघतोयस, आता तूच माझा सिनियर आहेस आणि आता तर मला सगळं तुझ्याकडून शिकून घ्यावं लागणार आहे. तेव्हा प्रीतम बोलतो, दादा म्हणजे तू माझी मदत करणार नाही आहेस का, असं तू पलटी मारणार आहेस का? तेव्हा आदित्य बोलतो, नाही रे करेन, पारू जरा त्याची मदत कर ना. तेव्हा पारू बोलते, आदित्य सर अजिबात नाही. प्रीतम सरांचं लग्न लागेपर्यंत मी तुमच्या पार्टीत होते, पण आता माझी जबाबदारी संपली आहे. आता मी किर्लोस्करांच्या बाजूने नाही आहे, आता मी प्रिया मॅडमच्या बाजूने. तेव्हा प्रीतम बोलतो, दादा बघितलं का ही पारू कशी पलटली. तेव्हा आदित्य बोलतो, ब्रो अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना, असं म्हणत असतो. आता नेटवरती सर्च करू लागतो. पारू बोलते, चिटिंग चिटिंग करायची नाही, मोबाईल अजिबात बघायचा नाही. तेव्हा आदित्य बोलतो, ठीक आहे मी करतो काहीतरी, एक मिनिट सुचला मला उखाणा, असं म्हणत असतो. प्रीतमच्या कानामध्ये उखाणा सांगतो. तेव्हा प्रीतम नाव घेतो, भाजीत भाजी मेथीची आणि प्रिया माझ्या प्रीतीची. आणि मग काय आदित्य जोरजोरात टाळ्या वाजू लागतो आणि बोलू लागतो, वा 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 वा. तेव्हा श्रीकांत बोलतो, काय वा वा, अरे जेव्हा पहिल्या माणसाचं पहिल्या वेळेस लग्न झालं होतं ना, तेव्हा हा उखाणा घेतला होता. इतका जुना उखाणा आहे हा उखाणा आम्हाला मान्य नाहीये, काहीतरी नवीन घे ना. तेव्हा प्रीतम बोलतो, आता नवीन काय घेऊ. आदित्य बोलतो, अरे घे ना, बघ काय सुचतंय का. आणि इतक्यातच या प्रीतमला काहीतरी मस्त असं सुचतं. तेव्हा आता त्याला कोणता नवीन उखाणा सुचलाय हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.